नमस्कार रसिको. रोखोक आनंदमध्ये मी कवी आनंद बारमल. मित्रांनो, आजकाल अनेक वेळा आपण अनेक मंत्र्यांच्यावरती आरोप झालेले ऐकतो. यामध्ये भ्रष्टाचार, देशद्रोह, बलात्कार, खून यासारखे गंभीर आरोपही असतात. आता हे आरोप होत असताना नेत्यांना काही वेळेला जेलवारी करावी लागते. शासन बदलतं, सरकार बदलतं, त्या मंत्र्यासंत्र्यांची सरकारला गरज भासते आणि तीच सरकार पुन्हा जामिनावरती त्या मंत्र्यासंत्र्यांना किंवा त्या आमदार खासदारांना जामिनावर सोडवून बाहेर आणतात. आता हे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणाला नवीन नाही. असेच अनेक नेते जामिनावरती बाहेर येतात, पुन्हा इलेक्शन लढतात, मोठे होतात. जनता त्यांना कोणाच्या आणि कशाच्या आधारावरती मतदान करते हे आजवरती न सुटलेला प्रश्न आहे. मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये किंवा कायद्यामध्ये अनेक पळवाटा आहेत असं नेहमी म्हटलं जातं आणि त्या पळवाटांचा पूर्ण बारकाईने बरोबर फायदा घेऊन जास्तीत जास्त त्या पळवाटांचा वापर करून नेत्यांना, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त कसं वाचवता येईल ह्याचा अभ्यास करण्यासाठी बहुतेक काळे कावळे ही कायद्याची पदवी घेत असावेत असा कधीकधी मला प्रश्न पडतो. कारण न्यायव्यवस्था म्हणजे राजकारण्यांची रखील तर झाली नाही ना, असा कधीतरी प्रश्न ह्या राजकारण्यांना विचारावा वाटतो. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही असं आम्ही शाळेत कधीतरी ऐकलं होतं. पण राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या पिढ्यांच्यासाठी मुबलक पैसा कमवून ठेवण्यासाठी लोकनेत्यांनीच किंवा राजकारण्यांनीच चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी तर व्याख्या नाही ना. मित्रांनो, इतकं सखोल बोलण्याचं कारण की जामिनावरती बाहेर असलेले आणि आजकाल सभा घेऊन रान पेटवणारे ओबीसी नेते भुजबळ साहेब. मित्रांनो, काही वर्षापूर्वी ज्यावेळेला भुजबळ साहेबांना अटक झाली आणि त्यांना न्यायालयीन चौकशीसाठी अनेक वेळा न्यायालयाच्या कटघऱ्यामध्ये उभं करण्यात आलं, त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये कळ यायची आणि ती इतकी यायची की त्यांना अक्षरशः तिथून काढून हॉस्पिटलायझेशन करायची गरज अनेक वेळा आपण टीव्हीच्या किंवा माध्यमांच्या प्रसारमाध्यमातून पाहिलेले आहे. आता मला प्रश्न पडतो की तासनतास उभा राहून भाषण करणे, दिवसातून 2, 4, 5 ते 6 सभा घेणे आणि एवढी धावपळ आताच्या या वयामध्ये जर भुजबळ करत असतील तर 5 ते 6 वर्षाच्या आधी ते जास्त तरुण होते की जास्त म्हातारे होते हा शास्त्रज्ञांनाही कधी कधी प्रश्न पडेल. अशा आविर्भावामध्ये, अशा जोशामध्ये आज ते भाषण करतात आणि खरं सांगायचं मित्रांनो की त्यांच्या छातीमध्ये आज कळही येत नाही, त्यांना धापही लागत नाही आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एखाद्या तरुण मुलासारखा, मुलग्यासारखा त्यांचा चेहरा टवटवीत असतो. आता ते कारण देत आहेत की मी समाजासाठी लढतो. ज्या समाजासाठी तुम्ही लढत आहात त्याच समाजाबरोबर मराठा नामक एक समाज राहतो ह्याची बहुतेक आपल्याला विसर पडला असावा. आणि भुजबळ साहेब 5 वर्षांनी, 6 वर्षांनी तरुण असताना तुम्हाला जी छातीत कळ येत होती तर त्यावेळेचा तुमचा अभिनय म्हणायचा की खरी परिस्थिती. कारण अभिनय सम्राट म्हणून तुम्हाला जर एखादा किताब द्यावा लागला किंवा देण्यात आला तर त्यात नवल वाटू नये. सुरुवातीला आपण जे नाटक वटवत होता, छातीत कळ येण्याचं, हॉस्पिटलायझेशन होण्याचं आणि तुम्ही VIP नेते त्यामुळे तिथंही तुम्हाला VIP सारखीच वागणूक मिळत होती आणि ते पाहून कधीतरी असा मनामध्ये प्रश्न येत होता की भुजबळ साहेब ज्या पद्धतीने नाटक वटवत आहेत ते नाटक किंवा त्या नाटकाचं बाळकडू प्रत्येक राजकारण्यांना कुठं बरं मिळत असावं.
कारण प्रत्येक राजकारण्यांना आजपर्यंत मी पाहिलेलं कमीत कमी की न्यायालयीन चौकशीमध्ये त्यांना अचानकच छातीमध्ये कळ येते, ते बेशुद्ध होऊन पडतात, बरेच प्रकार असतात त्यामध्ये. तर मित्रांनो, आजही ज्या आविर्भावामध्ये भुजबळ साहेब व्यासपीठावरून बोलतात आणि मला सांगायला दुःख वाटतं की ज्या नेत्याचं नाव घेऊन, ज्या नेत्याचा झेंडा घेऊन, ज्या महात्मा फुलेंचा झेंडा घेऊन ते समतेचं राजकारण करतात म्हणतात, त्या समतेच्या राजकारणाच्या नावाखाली व्यासपीठावरून सरसकट मराठा माणसाला, मराठा समाजाला द्वेषपूर्ण भाषेतून बोलतात आणि दुसऱ्या बाजूला समतेचं राजकारण करण्याचा खेळ खेळतात किंवा बोली बोलतात. त्यावेळेला त्यांचा जो अभिनय आहे तो खरंच कोणत्या दर्जाचा आहे हे तपासण्याची गरज मला तरी किमान वाटते सध्या. मित्रांनो, आता भुजबळ हे ओबीसीसाठी लढतायत आणि ते त्यांचं काम आहे, त्यांनी ते चोख केलेलं आहे, ते करतायत, याबद्दल अभिमानही वाटावा. पण परवा जरांगे पाटील मराठी माणसाला लायकीपेक्षा म्हणजे लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं म्हटले होते. त्याच्या आधार घेत भुजबळ साहेब म्हणाले होते प्रसारमाध्यमांच्या समोर, मला आठवतं, मी तो व्हिडिओ पण पाहिला, मी माळे आहे ना, माझी काय लायकी, माझ्या हाताखाली मराठ्यांनी का काम करावं. ह्या आविर्भावात त्यांनी जी मुलाखत दिली होती ती पाहिल्यानंतर मला असं वाटलं की काय अभिनय करतो हा माणूस. खूप चांगल्या पद्धतीचा अभिनय ते करत आहेत. आणि भुजबळ साहेब, लायकी समाजाची काढली नव्हती जरांगे साहेबांनी, मी त्यांचं वकिली करत नाही आहे, मी सांगतो तुमचीच काढली. पण कशी काढली की जो नेता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कित्येक वर्ष आतमध्ये राहून बाहेर आलेला आहे त्याला त्या पद्धतीने व्यासपीठावरून बोलण्याची त्याची लायकी नाही, अशा पद्धतीनं त्यांना बोलायचं असावं कदाचित. किंवा गुणवत्ता नसणाऱ्यांच्या हाताखाली आमच्यासारख्या गुणवत्ता असणाऱ्या माणसाला काम करावं लागतं हे त्यांना म्हणायचं असावं. पण पुडक्यासाठी हपापलेली, लाचार झालेली पत्रकार मंडळी तुम्हाला तसा प्रश्न करतीलच कसा की भुजबळ साहेब, त्यांना तसं म्हणायचं नसेल, असं म्हणायचं असेल. हे म्हणणारे पत्रकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिबात आणि अजिबात नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. पण मी म्हणेन पत्रकारिता हा नेत्यांच्या हातामध्ये असलेला आज चाबूक आहे. त्यानं तो कसाही उगारावा आणि सामान्य जनतेच्या पाठीचा वेध घ्यावा, इतकी नीच आणि इतक्या खालच्या पातळीवर आज पत्रकारिता गेलेली आहे. त्याच व्यासपीठावरून, त्याच ठिकाणी, त्याच मुलाखतीमध्ये त्या पत्रकाराने जर त्यांना प्रश्न केला असता की जरांगे साहेबांना अशा पद्धतीने लायकीचा प्रश्न करायचा आहे, हे तुम्ही मान्य कराल का, किंवा तुम्हाला त्यावरती कसं वाटतं, हा प्रश्न जर त्या पत्रकाराने केला असता तर त्यांचा अभिनय खराच बघण्यासारखा झाला असता. पण असा विचारणारा पत्रकार हा इतक्या काळजाचा पाहिजे, वाघाच्या काळजाचा पाहिजे तसा विचारणारा पत्रकार, आणि ते वाघाचं काळीज आज पत्रकारांच्या मध्ये राहिलेलं नाही. मित्रांनो, यावर्षी जर अभिनयाचा ऑस्कर द्यायचा असेल तर खरंच तो भुजबळ साहेबांना देण्यात यावा असं मी ऑस्कर समितीकडे मागणं करेन. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे अवश्य सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.